मी श्री जासूद शिवाजी एकनाथ रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रामपूर इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 7 लोकप्रशासन या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। राज्यशास्त्रात राज्य आणि शासन यांचा अभ्यास केला जातो। मग हा अभ्यास करत असताना राज्यशास्त्रामध्ये स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो। तर समाजाचं एक स्वतःचं प्रशासन असतं, त्याचाही अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो। मग आता लोकप्रशासन हा सुद्धा एक राज्यशास्त्राचाच भाग आहे। त्याला कृतिशील शासन असं म्हणता येईल आणि या कृतिशील शासन म्हणजेच आजच्या काळामध्ये लोकप्रशासन याचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये या ठिकाणी केला जातो। मग या आजच्या काळामध्ये लोकशाही पद्धतीनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची गरज असते आणि हे कार्य शासन संस्थेच्या कार्यकारी मंडळामार्फत या ठिकाणी केलं जातं, त्याला लोकप्रशासन म्हणतात। आज आपण या प्रकरणामध्ये की लोकप्रशासन म्हणजे काय, लोकप्रशासनाचा अर्थ, लोकप्रशासनाची उत्पत्ती, लोकप्रशासनाची भूमिका, लोकप्रशासनाची व्याप्ती आणि भारतातील प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास आज आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। लोकप्रशासनामध्ये जे कार्य चालतं ते प्रामुख्यानं शासन संस्थेचं जे कार्यकारी मंडळ आहे, हे कार्यकारी मंडळ जे कार्य करतं त्याला लोकप्रशासन असं म्हटलेलं आहे। मग शासन संस्थेचे 3 विभाग आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे 3 विभाग आहे। कायदे मंडळ कायद्याची निर्मिती करण्याचं कार्य करतं, नवीन ध्येय धोरणं जी आखली जातात त्याला मंजुरी देण्याचं कार्य कायदे मंडळाकडून केलं जातं आणि कार्यकारी मंडळ शासन संस्थेची दुसरी शाखा, दुसरा विभाग हा कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची आणि ज्या ध्येय धोरणांना, ज्या योजनांना, ज्या उपक्रमांना मान्यता दिलेली आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यकारी मंडळ करत असतं। आणि तिसरा विभाग न्याय मंडळ की जो कायद्याचा योग्य अर्थ लावून न्यायदान करण्याचं कार्य न्याय मंडळ करत असतं। आणि या शासनाच्या 3 शाखांमध्ये लोकप्रशासनाच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल की कार्यकारी मंडळाचं जे कार्य आहे, या कार्यकारी मंडळाची भूमिका, ते कशा पद्धतीने कार्य करतं हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि या शासनाच्या कार्यकारी मंडळाचे 2 प्रकार पडतात, अ राजकीय कार्यकारी मंडळ आणि ब कायमस्वरूपी कार्यकारी मंडळ, ज्याला बिगर राजकीय कार्यकारी मंडळ असंही म्हणतात। आता राजकीय कार्यकारी मंडळ जे आहे यामध्ये निर्वाचित पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा समावेश होतो। हे जे कार्यकारी मंडळाचे जे सदस्य असतात ते कायदे मंडळाचे सदस्य असतात। आता संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे दोन्ही विभाग सत्तेच्या माध्यमातून एकमेकाला जोडलेले असतात। कायदे मंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते, म्हणून त्याला राजकीय कार्यकारी मंडळ असं म्हणतात। मग आपण आपल्या देशाचं जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि या संसदीय शासन पद्धतीमध्ये जे कार्यकारी मंडळ आहे, या कार्यकारी मंडळाची निर्मिती ही संसदेतून होत असते। म्हणजेच या कार्यकारी मंडळाचे जे सदस्य असतात ते कायदे मंडळाचे सदस्य असतात, म्हणजे ते निर्वाचित असतात।
मग या संसदीय शासन पद्धतीच्या संकेतानुसार संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी सत्तेवरती येतं. त्या पक्षाचा नेता हा देशाचा पंतप्रधान बनतो. म्हणजे जे कार्यकारी मंडळ आहे ते निर्वाचित असतं की ज्याची निर्मिती ही कायदे मंडळातून म्हणजे संसदेतून होते, म्हणून त्याला राजकीय कार्यकारी मंडळ असं म्हणतात. दुसरा जो विभाग आहे कायमस्वरूपी कार्यकारी मंडळ, की ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल बिगर राजकीय कार्यकारी मंडळ असंही त्याला म्हणतात. आणि यामध्ये नोकरशाहीचा समावेश होतो. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की आपल्या देशामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे. आणि या संघराज्य शासन पद्धतीमध्ये 2 सरकार आहे. एक संपूर्ण देश पातळीवर असणारं केंद्र सरकार आणि राज्य पातळीवरती असणारं राज्य सरकार. आणि या 2 सरकारामध्ये सत्तेचं विभाजन केलेलं असतं. मग या दोन्ही सरकारमध्ये कार्य करणारा जो सनदी नोकर वर्ग आहे ज्याला नोकरशाही असं म्हणतात. आणि या सनदी नोकर वर्गाची नेमणूक केल्यापासून ते सेवानिवृत्ती वय पूर्ण होईपर्यंत ते आपल्या पदावरती राहतात. म्हणजेच आपल्याला सांगता येईल नेमणूक झाल्यापासून ते सेवानिवृत्ती वय पूर्ण होईपर्यंत ते त्या ठिकाणी प्रशासनामध्ये कार्य करत असतात. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, कायमस्वरूपी कार्यकारी मंडळ. मग या सनदी नोकर वर्गाची जी निवड केली जाते त्यासाठी संपूर्ण देश पातळीवर केंद्र सरकारच्या प्रशासनामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी, त्यांच्या नेमणुकीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची त्या ठिकाणी निवड आणि नेमणूक केली जाते. आता हे जसं केंद्रीय पातळीवर आहे त्याचप्रमाणे राज्य पातळीवरती सुद्धा राज्य प्रशासनातील सनदी नोकर वर्गाची निवड आणि नेमणूक ही राज्य लोकसेवा आयोगाकडून ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची त्या ठिकाणी निवड केली जाते. आता उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आहे. मग हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील प्रशासनातील सनदी नोकर वर्गाची निवड आणि नेमणूक करण्याचं कार्य या ठिकाणी करत असतो. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल या राजकीय कार्यकारी मंडळाचं कार्य या ठिकाणी चाललेलं असतं. मग आता प्रशासन ही एक प्रक्रिया आहे की जी आपल्याला रोजच्या जीवनामध्ये या ठिकाणी सर्वत्र आढळते. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही संस्थांमधून आपल्याला दिसते. प्रशासन ही संकल्पना कार्यकारी मंडळाच्या संदर्भात त्या ठिकाणी वापरली जाते. मग आता विविध घडामोडींचं व्यवस्थापन हे व्यवस्थापन सार्वजनिक किंवा खाजगी स्वरूपाचं असू शकतं. मग लोकप्रशासन या विषयात शासनाच्या क्रिया आणि प्रक्रियांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. मग आपल्याला या प्रकरणामध्ये असणारा जो पहिला भाग आहे तो म्हणजे लोकप्रशासन म्हणजे काय, लोकप्रशासनाच्या व्याख्या याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की सरकारनं म्हणजे शासनानं तयार केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मानवी आणि भौतिक संसाधनांचं संघटन आणि व्यवस्थापन म्हणजेच लोकप्रशासन. शासनाने तयार केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मानवी आणि भौतिक संसाधनांचं संघटन आणि व्यवस्थापन म्हणजेच लोकप्रशासन. आणि या लोकप्रशासनाच्या संदर्भात अनेक विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहे. आणि त्यामध्ये पहिली व्याख्या आपल्याला सांगता येईल हर्बर्ट सायमन या विचारवंतानं केलेली व्याख्या की लोकप्रशासन म्हणजे राष्ट्रीय
प्रादेशिक आणि स्थानिक शासनाच्या कार्यकारी मंडळाची सर्व कार्य म्हणजे लोकप्रशासन. दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल डवाइट वाल्डो या विचारवंतानं केलेली व्याख्या की लोकप्रशासन म्हणजे राज्याच्या घडामोडीसाठी जे उपयोजन केलेले असते आणि त्या संदर्भात व्यवस्थापनाची कला आणि शास्त्र म्हणजेच लोकप्रशासन. तिसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल की लुथर गुलिक आणि लिंडल उर्विक या दोन विचारवंतांनी केलेली व्याख्या की लोकप्रशासन म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक शासनाच्या कार्यकारी मंडळाची सर्व कार्य म्हणजे लोकप्रशासन. मग आपल्याला सांगता येईल या जर आपण व्याख्या पाहिल्या तर आपल्याला सांगता येईल की राज्यशास्त्रामध्ये लोकप्रशासनाचा या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि या लोकप्रशासनामध्ये कार्यकारी मंडळाची जी कार्य आहे त्या कार्यकारी मंडळाचा समावेश या लोकप्रशासनामध्ये होतो. आणि मग राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि स्थानिक पातळीवरती जे कार्यकारी मंडळ कार्य करतं या सर्वांचा समावेश हा लोकप्रशासनामध्ये केला जातो आणि या लोकप्रशासनाचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. मग आपल्याला दुसरा मुद्दा जो या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यातील परस्पर संबंध. यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की सार्वजनिक धोरण आणि कायदे कसे तयार केले जातात याबद्दलचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो. आणि या विषयामध्ये या सार्वजनिक धोरणाबरोबर, कायद्याबरोबर राजकीय पक्ष, इतर संघटना, दबाव गट, शासकीय संस्था या सर्वांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये केला जातो की ज्याचा संबंध हा लोकप्रशासनाशी आहे. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल संसद. मग आता संसद हे कायदे निर्मितीचं कार्य करते. संसदेच्या दोन्ही सभागृहांना कायदे निर्मितीचा अधिकार आहे. मग संसदेने मंजूर केलेल्या कायद्याची कार्यवाही हे कार्यकारी मंडळ करत असतं की ज्याचा संबंध हा लोकप्रशासनाशी येतो. त्याचबरोबर निवडणूक आयोग आहे याचाही अभ्यास या ठिकाणी राज्यशास्त्रामध्ये केला जातो. लोकप्रशासनामध्ये सुद्धा त्याचा अभ्यास केला जातो. मग आपण जर या ठिकाणी पाहिलं की लोकप्रशासन या सार्वजनिक धोरणाची आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य लोकप्रशासन करत असतं. मग त्या अनुषंगानं शासनाला म्हणजेच सरकारला विशेष कार्य त्या ठिकाणी करावे लागतात. मग कोणतं विशेष कार्य करावं लागतं तर आपल्याला सांगता येईल कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं. आता कायदा तयार करण्याचं काम या ठिकाणी कायदे मंडळ करत असतं. मग कायदे मंडळाने केलेला कायदा त्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य हे कार्यकारी मंडळ करत असतं की ज्याचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो. म्हणून शासनाचं विशेष कार्य आहे ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं. दुसरं आपल्याला सांगता येईल शिक्षणाची तरतूद करणं. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की सामाजिक सुरक्षितता या ठिकाणी प्रस्थापित करणं. सामाजिक कल्याण, स्वच्छता, दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं ही शासनाची विशेष कार्य आहे. मग शासनाला ही सर्व विशेष कार्य पार पडत असताना त्यामध्ये तज्ञताही असली पाहिजे तर ते कार्य हे चांगल्या पद्धतीने पार पाडलं जातं. मग आपल्याला सांगता येईल एक उदाहरण म्हणून आपण पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की सार्वजनिक आरोग्यासाठी प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर असले पाहिजे. जर डॉक्टर तज्ञ असतील तर आपल्याला सांगता येईल की सामाजिक आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहणार आहे. मग या आरोग्याच्या ज्या सुविधा आहे या आरोग्याच्या सुविधा सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जातात म्हणजे शासनाकडून उपलब्ध दिल्या जातात. काही वेळेस त्या खाजगी स्वरूपाच्या असू शकतात. मग अशा वेळेस या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर हे प्रशिक्षित असले पाहिजे तरच लोकांचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहणार आहे. दुसरा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल
आता आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची आहे. मग कायदा आणि सुव्यवस्था जर प्रस्थापित करायची असेल तर त्यासाठी प्रशिक्षित पोलीस असले पाहिजे. जर प्रशिक्षित पोलीस असेल तर कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे. देशाच्या सार्वत्वाचं रक्षण करायचं असेल तर त्यासाठी सैनिकांची आवश्यकता आहे. म्हणजे सैनिक सुद्धा कसे असले पाहिजे, प्रशिक्षित असले पाहिजे. शिक्षण आहे, मग या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणारे शिक्षक सुद्धा प्रशिक्षित असले पाहिजे. तरच काय होणार आहे, शिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी उंचावला जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल ही शासनाची विशेष कार्य आहे, ती शासनाला पार पाडावी लागतात. आणि सर्व कार्य करत असताना आपण जर या ठिकाणी पाहिलं तर स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा स्तरावरती जिल्हा अधिकारी, तालुका पातळीवरती तहसीलदार आहे, गट विकास अधिकारी आहे, गाव पातळीवरती ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, हे कार्य त्या ठिकाणी पार पाडत असतात. आणि या गाव पातळीवर असणारा शेवटचा घटक ज्याला आपण म्हणतो अंगणवाडी कर्मचारी, या सर्वांचा समावेश हा लोकप्रशासनामध्ये होतो आणि या सर्वांचा अभ्यास हा लोकप्रशासनामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की शासनाच्या ज्या विविध योजना असतात, जे विविध उपक्रम असतात, हे उपक्रम त्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये सरकारला हे सर्व स्थानिक स्तरावरती असणारे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी मदत करत असतात. मग आपण जर या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये काही सेवा ज्या असतात त्या खाजगी स्वरूपाच्या असतात की ज्याला अशासकीय संस्थांकडून त्या सेवा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. मग उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल शिक्षण आहे. ज्यावेळेस सरकारकडून या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्यावेळेस आपण म्हणतो सरकारी शाळा. परंतु ज्या वेळेस हे शिक्षण खाजगी संस्थेतून उपलब्ध करून दिलं जातं त्यावेळेस त्याला खाजगी शैक्षणिक संस्था असं म्हणतात. आणि या खाजगी शैक्षणिक संस्था या ठिकाणी काय करतात, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. म्हणजे सरकारी कार्याबरोबरच, सरकारी प्रशासनाबरोबरच खाजगी शैक्षणिक सुद्धा संस्था या शैक्षणिक कार्य त्या ठिकाणी पार पाडत असतात. दुसरं एक आपल्याला सांगता येईल उदाहरण आरोग्य. त्यामध्ये खाजगी दवाखाने आहे, यांचाही समावेश या खाजगी प्रशासनामध्ये केला जातो. मग जेव्हा या खाजगी संस्थांकडून ही कार्य पार पाडली जातात त्यावेळेस त्यांना आपण खाजगी संस्था असं म्हणतो किंवा व्यावसायिक प्रशासन असं म्हटलं जातं. मग आता लोकप्रशासनामध्ये खालील बाबींचा समावेश होतो आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल, पहिलं आपल्याला सांगता येईल एक शासनाची कार्य म्हणजे सरकारची कार्य की ज्यामध्ये कार्यकारी मंडळाच्या कार्यांचा समावेश होतो. 2 सार्वजनिक घडामोडी आणि कार्याचं व्यवस्थापन करणं याचा समावेश होतो. आणि 3 लोककल्याण आणि सार्वजनिक हित यांचा समावेश या लोकप्रशासनामध्ये केला जातो. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल हा जो पहिला भाग आहे या पहिल्या भागाचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. दुसरा जो भाग आहे ब भाग लोकप्रशासनाची व्याप्ती. आता लोकप्रशासनाच्या व्याप्ती संबंधी 2 दृष्टिकोन आहे. त्यामध्ये पहिला जो दृष्टिकोन आहे संक्षिप्त दृष्टिकोन आणि दुसरा दृष्टिकोन आहे व्यापक दृष्टिकोन. आपण या लोकप्रशासनाच्या व्याप्ती संबंधी अगोदर या संक्षिप्त दृष्टिकोनाचा अभ्यास करणार आहोत. हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन फक्त शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यावरती भर देणारा आहे. हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन गुलिक आणि उर्विक या 2 विचारवंतांनी हा दृष्टिकोन मांडलेला आहे की ज्याला पोस्ड कार्ब असं म्हणतात. POSDCORB.
या दोन विचारवंतांनी या लोकप्रशासनाच्या संदर्भात हा संक्षिप्त दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल, पहिलं पी म्हणजे प्लॅनिंग, नियोजन. आता प्रशासनातील पहिला टप्पा जर काय असेल तर तो नियोजनाचा असतो, की ज्यामध्ये व्यापक स्वरूपाचा आराखडा तयार केला जातो, एक रूपरेषा तयार केली जाते आणि त्यानुसार प्रशासनाचं कार्य त्या ठिकाणी चाललेलं असतं. मग ते राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावरती आणि स्थानिक स्तरावरती नियोजनाप्रमाणे त्या कार्यकारी मंडळाचं, प्रशासनाचं कार्य त्या ठिकाणी चाललेलं असतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यानंतर मार्च 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन आयोगाची स्थापना केली. या पाठीमागचा उद्देश होता की आपल्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणं, त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं आणि आर्थिक विकास घडवून आणणं, यासाठी नियोजन मार्गाचा त्या ठिकाणी स्वीकार करण्यात आला. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं, या नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था, त्याला नीती आयोग असं म्हणतात. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोग. 1 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने नीती आयोगाची स्थापना केली. सार्वजनिक धोरणाविषयी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मार्गदर्शन करणारी आणि सल्ला देणारी संस्था. भारत सरकारचा एक विचार गट म्हणून ही संस्था त्या ठिकाणी कार्य करते. दीर्घकालीन योजना, कार्यक्रम, उपक्रम तयार करत असताना नीती आयोग हा भारत सरकारला आणि राज्य सरकारला सल्ला देण्याचं कार्य करतो, मार्गदर्शन करण्याचं कार्य करत असतो. मग या नीती आयोगानं बॉटम अप अप्रोच याचा अवलंब केलेला आहे, की ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल की नियोजन करत असताना सर्वात अगोदर खालच्या स्तरावरती ते नियोजन झालं पाहिजे. मग स्थानिक पातळीवर नियोजन, राज्य पातळीवरती नियोजन आणि नंतर राष्ट्रीय पातळीवरती नियोजन केलं जातं. याला नीती आयोग त्या ठिकाणी महत्त्व देतो आणि यानुसार जर नियोजन केलं तर आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं देशामध्ये असणाऱ्या सर्वात शेवटच्या घटकाचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. म्हणून नीती आयोग हे भारत सरकारला सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचं कार्य या ठिकाणी करतं. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल ऑर्गनायझेशन, की ज्याला संघटन असं म्हणतात. आता लोकप्रशासनामध्ये हा दुसरा भाग महत्त्वाचा आहे. संघटन. कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यासाठी नियोजित अशी उद्दिष्ट असली पाहिजे, ध्येय असली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी शासकीय संघटन, ज्याला संघटना असली पाहिजे. कोणतंही कार्य करायचं असेल तर त्या संघटनेच्या त्या रचनेनुसार ते कार्य त्या ठिकाणी करावं लागतं. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार करावी लागते की ज्यामार्फत त्या कार्याचं व्यवस्थापन आणि समन्वय साधला जातो, तरच ते कार्य, ते ध्येय, ते उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य केलं जातं. मग आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये संपूर्ण देश पातळीवरती केंद्रीय सेवा आहे, राज्य पातळीवरती राज्य सेवा आहे, स्थानिक पातळीवरती स्थानिक सेवा आहे आणि या सेवेमध्ये जे प्रशासन आहे त्या प्रशासनामध्ये आपल्याला वरिष्ठ स्तरापासून तर ते शेवटच्या घटकापर्यंत, कनिष्ठ स्तरापर्यंत त्या ठिकाणी संघटन झालेलं आपल्याला दिसून येतं.
तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल स्टाफ, कर्मचारी. आता लोकप्रशासनामध्ये महत्त्वाचा घटक की संपूर्ण प्रशासन ज्याच्यावरती अवलंबून आहे तो म्हणजे कर्मचारी. मानवी संसाधन हा प्रशासन व्यवस्थेचा कणा असतो. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी भरती केली जाते. म्हणून आपल्या ठिकाणी सांगता येईल की लोकप्रशासनामध्ये कर्मचारी हा घटक महत्त्वाचा आहे. मग या कर्मचाऱ्यांची भरती, त्यांची निवड करण्याचं कार्य संपूर्ण देश पातळीवरती केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केलं जातं आणि राज्य पातळीवरती राज्य लोकसेवा आयोगाकडून अशा कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. त्यांच्यामध्ये उत्साह, प्रोत्साहन वाढावा यासाठी अनेक उपाययोजना त्या ठिकाणी केल्या जातात. म्हणून आपल्याला सांगता येईल की कर्मचारी हा प्रशासनाचा कणा असतो की त्याच्यावरती प्रशासनाचं यश आणि अपयश त्या ठिकाणी अवलंबून असतं. चौथा मुद्दा आहे डी, डायरेक्शन, मार्गदर्शन. यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रशासनाचं कार्य हे सातत्याने चाललेलं असतं, अविरतपणे प्रशासनाचं कार्य चाललेलं असतं आणि त्या प्रशासनामध्ये निर्णय घेतले जातात आणि घेतलेल्या निर्णयांची त्या ठिकाणी अंमलबजावणी केली जात असते. पण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना वरिष्ठ अधिकारी हे कनिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य करत असतात, त्यांना निर्देश देण्याचं कार्य करत असतात आणि हे निर्देश, मार्गदर्शन केल्यामुळं आपल्याला सांगता येईल ते कार्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होत असतं. मग कोणतंही कार्य प्रशासनामध्ये करत असताना जर त्या कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर आपल्याला सांगता येईल त्या प्रशासनाची कार्यक्षमता त्या ठिकाणी उंचावली जाते. आणि हे करत असताना त्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये, सर्व विभागामध्ये पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येईल की कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, समन्वय असला पाहिजे. कारण प्रशासन ही गुंतागुंतीची किंवा एक क्लिष्ट प्रक्रिया आहे, ती परस्पराशी संबंधित आहे. मग अशा वेळेस आपल्याला सांगता येईल की या प्रशासनामध्ये असणारे ज्या विविध शाखा असतात, जे विविध गट असतात, त्यांच्या कार्यामध्ये समन्वय असला पाहिजे. आणि जर समन्वय असणं या ठिकाणी आवश्यक आहे. जर समन्वय असेल, एकसूत्रता असेल, समन्वय, सहकार्य, एकसूत्रता हे जर त्या प्रशासनामध्ये असेल तर आपल्याला सांगता येईल की प्रशासनाची कार्यक्षमता त्या ठिकाणी उंचवली जाते आणि त्यासाठी प्रशासनातील संघर्ष टाळणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सहावा मुद्दा आपल्याला सांगता येईल आर, रिपोर्टिंग, अहवाल तयार करणं. केलेल्या कामाचा अहवाल तयार केला पाहिजे. जे काम चालू आहे त्या संबंधीचा सुद्धा अहवाल त्या ठिकाणी तयार करून कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याचा अहवाल त्या ठिकाणी दिला पाहिजे की ज्यामुळं आपल्याला सांगता येईल त्या कामकाजावरती नियंत्रण येतं. दुसरं एक भावना आपल्याला सांगता येईल की ते कार्य करत असताना त्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्तरदायित्व आणि जबाबदारीची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असते की जी जबाबदारी आपल्यावरती सोपवलेली आहे ती जबाबदारी पार पाडणं ही भावना त्या कर्मचाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होत असते. म्हणून आपल्याला सांगता येईल की रिपोर्टिंग, अहवाल तयार त्या विभागामध्ये झाला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल बी, बजेटिंग, अंदाजपत्रक. आता प्रत्येक कार्यामध्ये आर्थिक घटक महत्त्वाचा आहे, कारण आर्थिक बाब महत्त्वाची आहे. मग ही आर्थिक बाब महत्त्वाची म्हटल्यानंतर शासनाला त्या ठिकाणी पैसा उभा करावा लागतो आणि उभा केलेला पैसा त्या ठिकाणी विविध योजनांवरती तो पैसा खर्च केला जातो आणि त्यासाठी सरकारला तरतूद करावी लागते. आणि हे करत असताना आपलं देशाचं उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने त्या ठिकाणी पैसा मिळणार आहे आणि मिळालेला पैसा कोणत्या मार्गाने खर्च होणार आहे
त्याला अंदाजपत्रक असं म्हणतात. मग त्या अंदाजपत्रकानुसार जो पैसा खर्च केला जातो त्यावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी संसद करत असते. त्यासाठी नियंत्रक महालेखापरीक्षक त्याचा अहवाल तपासण्याचं कार्य करत असते आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की प्रशासनावरती त्या ठिकाणी नियंत्रण येतं. अशा पद्धतीनं लोकप्रशासनामध्ये हा जो पहिला दृष्टिकोन आहे, या संक्षिप्त दृष्टिकोन आणि यामध्ये असणाऱ्या 7 मुद्द्यांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि यानंतरचा भाग आपण पुढील तासाला त्याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.